बातमी पुण्यातनं आता पाहूयात। पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येची उद्योगमंत्री उदय सामंतांनी प्रत्यक्ष पाहणी केली। उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमध्ये खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांसह औद्योगिक वाहतुकीला देखील मोठा फटका बसत होता। याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेत खड्ड्यांची पाहणी केली। रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आवश्यक उपाययोजना आणि कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। चाकणमध्ये दाखल होत संपूर्ण परिस्थितीचा आढावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलाय। इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा देखील उदय सामंत आणि नीलम गोऱ्हे यांनी केलेली आहे। त्यामुळे चाकण एमआयडीसी मधील उद्योगांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो आता मार्गी लागणार का याकडे देखील लक्ष लागलंय। दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या MIDCच्या संदर्भात दर शुक्रवारी जसा जनता दरबार भरतो तसा आता जिल्हाधिकारी देखील दरबार करतील अशा पद्धतीची रचना आपण तयार केली। आणि मी देखील सांगितलं की फक्त हा मर्यादित चाकणपुरता विषय नाही, तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या MIDCs आहेत, तर 2 महिन्यातनं एक दिवस पूर्ण हा फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातल्या MIDCसाठी आणि उद्योजकांसाठी देण्याचा देखील मी निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे असंख्य गोष्टींवर आपले उद्योगमंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात, तेव्हा मात्र उद्योगमंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। माझं तर त्यांना मत आहे की प्रोटोकॉल बाजूला ठेवा, कोणालाच काय सांगू नका। वर्किंग डे दिवशी एक साध्या गाडीमध्ये, म्हणजे एखाद्या मारुती गाडीमध्ये नाहीतर एखाद्या स्कॉर्पिओमध्ये तुम्ही बसा आणि कुठलाही प्रोटोकॉल न घेता, पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा। 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात। तर तुम्ही प्रोटोकॉल आणि ते सुद्धा रविवारी जर जाणार असाल तर कदाचित तुम्ही अर्धा तासात पोहोचाल। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा MIDC विभागामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे, कुठंच कंट्रोल नाही।